तुम्हाला क्षणिक सुख पाहिजे, चिरकाल सुखाची अजिबात गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराया सागर केला म्हणतात, दादा जर तुला क्षणिक जरी सुख पाहिजे असेल तर 5 तत्व तुला तुझ्या जीवनामध्ये अवलंबन करावं लागतं. ज्या वेळेस तुझ्या जीवनामध्ये 5 तत्व प्राप्त होते तुला क्षणिक सुख मिळत पण चिरकाल सुख मिळणार नाही. माझं मत आहे क्षणिक सुख पण लवकर मिळू शकत नाही. काय काय असं पुढे सांगा, पुढे सांगा. पुढे सांगा आपण पुढे या पुढे या पुढे पुढे सांगा. शरीर असणार सुख पाहिजे, 5 तत्व पाहिजे. कोणते कोणते 5 तत्व आहे क्षणिक सुख मिळण्याकरता? पहिलं तत्व आहे माणसाला शरीर पाहिजे. शरीर शरीर मिळण्याशिवाय शरीर सुख मिळत नाही. लक्षात नाही टाकता. शरीर असेल तर आपल्याला काय करायचंय? देवाची शरीर शरीराने सरे किंबहुना झाले चिरापडे. ज्ञानोबा म्हणतात या शरीर तुम्हाला मिळालं, या शरीरात तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर स्वर्गात जाता येईल. या शरीरात तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल तर वैकुंठाला जाता येईल. आणि या शरीराने तुम्हाला नरकात जायचं असेल तरी नरकात जाता येईल. एक मिनिटांमध्ये प्रमाण सांगतो. एक म्हणलं महाराज आम्हाला स्वर्गाला जायचंय, ज्ञानोबा त्याला प्रमाण देतात. मानवी संसारी गल्ली यज्ञादी कर्म कीजिए मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर यज्ञादी कर्म केलं स्वर्ग सुख मिळाल्याशिवाय लागणार नाही. 2 नंबरचा साधक जगद्गुरु तुकोबाराकडे गेला, म्हणजे महाराज शरीर मिळालेलं आम्हाला स्वर्गाला जायचं नाही, आम्हाला वैकुंठाला जायचं. वैकुंठ जाण्याकरता मी काय केलं पाहिजे? वैकुंठ जावं वैकुंठावर जायचं असेल तर तपश्चर्या करा. आता तप म्हणले की आपल्या गप म्हणावं लागतं. तप कुणाला जमतो महाराज? आता तप करणं काय ती काय सोपी गोष्ट आहे? होय तप करणं हा तुम्हाला जर नाही म्हणलं आपण तुम्ही सरळ ते बसली जग सोडून द्या, घरदार सोडून जाऊन द्या, जा हिमालयामध्ये तप करा. तुम्ही ते दुखलं तुम्ही दुखलं तो आणि तप करून तप माणसाला करता येत नाही. पण महाराज म्हणतात वैकुंठावर जायचं असेल तर तपच करावं लागेल. पण जाऊ दे, तुम्हाला महाराज मला वैकुंठही मान्य नाही, स्वर्गही मान्य नाही. 3 नंबरचा सल्ला त्याला म्हणला, महाराज मला नरकात जायचं. आपण नरकातून जायचं म्हणून का जाऊ वाटतं नरकात? वर साहेब नरकात कुणाला जाऊ वाटतं का? ते म्हणतात नरकात जायला माणसाचा जन्म मिळाला का? नरकात जायला कुणाला वाटत नाही. पण ऐका, पण नरकात गेल्याशिवाय भागत. पण नरकात चुकवायचं असेल, शरीर मिळालं नाही तुम्हाला, या शरीरात मिळाल्यानंतर नरक चुकवता येतो. अरे नरकात जायचं असेल तर फक्त पुण्य आचरण करा, तुम्हाला स्वर्ग मिळाल्याशिवाय